नमस्कार, आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। शिवजयंती केवळ महाराजांचे पुतळे उभारून नव्हे तर शिवाजी महाराजांचे विचार आपल्या आचरणात आणून साजरी करूया, असं प्रतिपादन मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं। शिवजयंती निमित्त फर्मागुडी येथे आयोजित केलेल्या शासकीय कार्यक्रमात ते बोलत होते। शिवाजी महाराज की जय। जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी। गोव्यामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या गावागावामध्ये सगळ्या तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू आहेत, पुतळे आहेत, त्या ठिकाणी मोठ्या उत्साहाने म्हणजे त्या ठिकाणचे स्थानिक राजकारणी असेल किंवा आमच्या स्थानिक लोक असेल, स्थानिक मुलं असेल, खूप मोठ्या उत्साहाने शिवजयंती आणि शिवराज्य अभिषेक साजरा करतात। मला वाटतं मागील 5 वर्षामध्ये ह्या पूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजाचे अजूनही पुतळे लोक घालायला लागलेत। खूप चांगली गोष्ट आहे, पण त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणणे खूप गरजेचं आहे। आपण म्हणतोय की फक्त पुतळा घालून चालणार नाहीये। छत्रपती शिवाजी महाराजांचे खऱ्या अर्थाने विचार आपल्या मनामध्ये आपण रुजवले आणि आपल्या कृतीमधून जर ते आपण दाखवले तरच आपण खरे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त आहोत। खऱ्या अर्थाने आपण छत्रपती शिवाजी महाराजांची पूजन करतो असं मी म्हणेन। म्हणून संपूर्ण गोमंतकामध्ये गोव्यामध्ये असलेल्या समस्त सगळ्या नागरिकांना मी आव्हान करतोय की आजच्या दिवसापासून परत एकदा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणण्याचे, खास करून आपण ज्या पद्धतीने मुलांना म्हणतोय की त्यांनी त्यांचे विचार आचरणात आणण्याचे प्रयत्न करावे। शिवाजी महाराजांची विजनरी लिडरशिप होती, शिक्षणाबद्दलचं त्यांचं मत होतं आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजीही त्याच विचाराने, त्याच विजनरी लिडरशिपने, त्याच उत्तम शिक्षणासाठी स्किल एज्युकेशन असेल किंवा न्यू एज्युकेशन पॉलिसी ही मुलामध्ये नेण्याचा प्रयत्न करतात। आपण सातत्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संस्कारांच्या वरती बोलतोय। त्याने सगळ्यांना सांगितलं की उत्तम संस्कार, आपल्याला उत्तम संस्कार कसे असेल म्हणजे ज्याला आपण म्हणतोय की पॅरेंटिंग असेल किंवा चाइल्डहूड असेल, आता वेगवेगळ्या पद्धतीने पालकांना पॅरेंटिंग स्किल शिकवावी लागते। आपली मुलं कशी वाढावी यासाठी आपण म्हणतोय की पॅरेंटिंग स्किल म्हणा किंवा नवीन चाइल्डहूड याच्यासाठी सोशल मॅनर्स काय असावे, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळामध्ये हेही त्यांना उत्तम संस्कार देण्यासाठी कार्य केलं जात होतं। आजही त्याची आपल्याला गरज आहे। आपण म्हणतोय की त्यावेळी सुद्धा आत्मसंरक्षणाचे धडे हे सगळ्यांना दिले जात होते। खास करून आपण म्हणतोय की आत्मसंरक्षणाचे धडे हे त्यावेळीच्या महिलांना आणि मुलींनाही दिलं जात होतं आणि त्यामुळं आजच्या आपल्याला आपण स्पेशली ज्याला म्हणतोय की आपल्या शाळेत आणि हायस्कूल किंवा हाय सेकंडरीमध्ये जाणाऱ्या मुलीने आत्मसंरक्षणाचे धडे घ्यावे। त्याने आपण आत्मसंरक्षणासाठी मग जुडो असेल, कराटे असेल, या सगळ्या म्हणजे स्वतःचं संरक्षण स्वतः करण्यासाठी आपण तयार पाहिजेत आणि ते आत्मसंरक्षणाचे धडे आपण सगळ्यांनी घ्यावे। छत्रपती शिवाजी महाराजांनी देशप्रेमाबद्दल, गोप्रेमाबद्दल या सगळ्यांसाठी तर सातत्याने ते बोलायचे आणि देशप्रेम हे तर त्यांच्या नसानसामध्ये होतं। आजच्या मुलांना आपण देशप्रेमाबद्दल सांगणं गरजेचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांकडून जर काय घ्यायचं असेल तर स्वभाषा, स्वदेश, स्वभाषा आणि देशप्रेम याबद्दल मी सगळ्या मुलांना आवाहन करतोय की आपण स्वतःसाठी सगळेच जगतोय, पण स्वतःसाठी जगत असताना या देशासाठी आणि या राज्यासाठी काहीतरी करावं, ह्या प्रेरणेने आपण जगावं असं माझं मत आहे। आणि निश्चितच रीते छत्रपती शिवाजी महाराजांना जर आपण पूजनीय म्हणतोय तर त्यांचे विचार आत्मसात करावे, त्यांचे आचार आत्मसात करावे, तर ह्यामध्ये आपण त्यांचे देशप्रेम हा त्यांच्याकडून घेण्यासारखा विचार आहे आणि निश्चितरित्या तो आपण आत्मसात करावा असं मला वाटतंय। आणि शेवटी सांगत असताना म्हणतोय की आपल्याला सामाजिक संवेदना असावी। छत्रपती शिवाजी महाराजांना सातत्याने सामाजिक संवेदना असायची। मग तो छत्रपती शिवाजी महाराजांनी आपण म्हणतोय की सगळ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली आणि त्यावेळी सांगितलेले 18 पंगड तर डॉक्टर आनंद कुलकर्णी या ठिकाणी आहेत। छत्रपती शिवाजी महाराजाबरोबर असलेले 18 पंगड म्हणजे कोण होते तर 18 पंगडामध्ये कुंभार होता, नावी होता, चप्पल लावणारा होता, शिंपी होता, कोणतरी जाळी विणणारा होता
शेतकरी होता, कष्टकरी होता, मासेमारी होता, असेच सगळे लोक होते. आणि या ह्या सगळ्या 18 ट्रेडमधले लोक होते, 18 जाती संप्रदायातली होती, पण त्यांचा कधीही भेदभाव केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना या सगळ्यांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली. आता जे सांगितले की 350 किल्ले उभारण्याचं काम कुणी केलं, तर या सगळ्या लोकांनी केलं. मग या 18 ज्या जाती होत्या, 18 ज्या ट्रेड होत्या, 18 जे व्यावसायिक होते, मग गेली कित्येक वर्ष ह्यांना विसरलो होतो आपण. पण आज मी मुद्दामून त्याची आठवण करतोय की आज परत एकदा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी विश्वकर्मा योजना जी काढलेली आहे, या 18 पंगत जातीसाठी काढलेली आहे, या 18 ट्रेडसाठी काढलेली आहे. आज परत एकदा त्यांची ओळख त्यांना करून द्यायचं काम जर कोणी केलं असेल, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्याने त्यांना फक्त ज्याला आपण म्हणतोय की विश्वकर्मा ह्या योजना जी आहे, ही विश्वकर्मा योजना उगाच आलेली नाही आहे. गेली कित्येक वर्ष ह्यांच्यावरती अन्याय झालेला आहे. गेली कित्येक वर्ष ते करत असलेलं स्किलिंगचं काम, या समाजासाठीचं काम, या राज्यासाठीचं काम, या देशासाठीचं काम, त्याची कुणीही ओळख ठेवली नाही. पहिल्या वेळी जर कोणी बघितलं असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराजाच्या नंतर त्यांची ओळख जर करून द्यायचं काम कोणी केलं असेल, माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी. आणि म्हणून तर या सगळ्या जणांना, कुंभार असेल, नावी असेल, चप्पल लावणारा असेल, फुलकार असेल, मासेमारी असेल, या सगळ्या जणांना म्हणजे त्यांना आयडेंटिफिकेशन ID कार्ड देण्याचं काम केलं, त्यांना स्किलिंग रिस्किलिंग देण्याचं काम केलं आणि त्यांचा व्यवसाय परत एकदा सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत त्यांना लोन देण्याचं काम सुद्धा जरी कोण करतात, तर आजचे राजे ज्यांना आपण म्हणतोय, आजचे प्रधान सेवक स्वतःला प्रधानमंत्री म्हणून घेत नाही. या रयतेचे सेवक जे आहेत ते प्रधान सेवक माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी ह्याने केलेलं आहे. म्हणून तर आज खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतोय की शिवराज्य येत आहे, खऱ्या अर्थानं रामराज्य येत आहे. गेली कित्येक वर्ष ज्या रामराज्याची वाट बघत होतो आपण, गेली कित्येक वर्ष रामलल्लाचं मंदिर व्हावं म्हणून आपण वाट बघत होतो. रामलल्ला हम वही आएंगे, मंदिर वही बनाएंगे, हे परत परत सांगत होतो. रामलल्ला हम आएंगे, मंदिर वही बनाएंगे. पण विरोधक काय म्हणत होते, मंदिर वही बनाएंगे लेकिन तारीख नहीं बताएंगे. अब वो तारीख भी हो गई और मंदिर भी बन गया. हे खऱ्या अर्थानं रामराज्य आहे, हे खऱ्या अर्थानं शिवराज्य आहे. या अखंड भारताचं स्वप्न, या अखंड भारत देशामध्ये स्वराज्य व्हावं, सुराज्य व्हावं, ही इच्छा कोणाची होती, तरी श्रींची इच्छा होती, छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा होती.